शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे. हेक्टरी 50,000 रुपये पूरग्रस्तांना पक्की घरं बांधून द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. दिल्लीत मुजरे करण्यासाठी जाऊ नका, शेतकऱ्यांसाठी मदत आणा, ठाकरेंनी सरकारला सुनावलं. उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवलं ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचं फडणवीसांचं जुनं पत्र. गिचमिड फडणवीसांना आता मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांच्या वेदना जाणवत नाहीत का? ठाकरेंचा हल्लाबोल. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन 15 रुपये कपात. शेतकरी नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संताप. टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत. राजू शेट्टींचा इशारा तर केंद्राकडून भरीव निधी आणायची हिंमत नाही का? रोहित पवारांचा प्रश्न. राज्यातील पूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानकडून 5 कोटींची मदत. मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा. राज्यावर ओढवलेल्या जलसंकटात पीडितांच्या पाठीशी साई संस्थान खंबीरपणे उभं. राज्यभरात धनगर समाजाचं चक्काजाम आंदोलन. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. शेळ्या मेंढ्या घेऊन आंदोलक रस्त्यावर. टायर जाऊन सरकारचा निषेध. परभणीत आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न. बीडमधील नारायणगडावर उद्या जरांगे पाटलांचा दसरा मेळावा. मुंबईतल्या आंदोलनानंतर जरांगे पहिल्यांदाच जाहीर सभेत करणार मार्गदर्शन. 361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा. महाराष्ट्रावर एकूण 9,32,000 कोटींचं कर्ज. लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण. विधानसभा निवडणुकीवेळी अनिल देशमुखांवर हल्ल्याचं प्रकरण वादात. प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न. देशमुखांचा आरोप तर तक्रार खोटी असल्यास कारवाई. पंकज भोयर यांचा इशारा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी. हेडगेवारांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी. दिल्लीत संघाचा शताब्दी महोत्सव. पंतप्रधान मोदींच्या हस्ते संघाचं टपाल तिकीट आणि नाण्याचं अनावरण. मोदींकडून संघाला शताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छा. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही. फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त. खेवलकरांची येरवडा तुरुंगातून सुटका. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरून वाद. चंद्रभागेऐवजी गंगेचं पॅकबंद पाणी वापरल्याचा महर्षी वाल्मिकी संघाचा आरोप. तर पाणी एकत्र करून अभिषेक. मंदिर समितीचं स्पष्टीकरण. मुंबईच्या मीरा रोडमध्ये गरब्यात अंडी फेकल्यानं वाद. स्थानिक रहिवासी मोहसिन खान यांच्या विरोधात काशीमीरा पोलिसात गुन्हा दाखल. शिंदेसेना आक्रमक. कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा. कपाळावर टिळा टिकली आणि हातात राखी बांधण्यावर बंदी. संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे धाव. महापालिकेकडून शाळेला नोटीस तर असा कुठलाही फतवा काढला नसल्याचं शाळा व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण. पुण्यात तरुणाकडून तरुणीला बेदम मारहाण. किरकोळ वादातून तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण. पुण्यातील केके मार्केट परिसरातली घटना. पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीची रिक्षाला धडक. अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान. चालक जखमी. गौतमीच्या चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. गुंड निलेश घायवळच्या पुण्याबाहेरील जमवलेल्या संपत्तीची चौकशी होणार. घायवळने धाराशिव, जामखेड आणि पाटण परिसरात मालमत्ता जमवल्याची माहिती. पूजा खेडेकरच्या आईला अंतरिम जामीन मंजूर. ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणात जामीन मंजूर. मनोरमा खेडेकरांना कोर्टाचा दिलासा. आजपासून मोठे बदल लागू. एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. यूपीआय वापरून 5 लाखांपर्यंत व्यवहार करता येणार. आधार कार्ड व्हेरिफाय असेल तरच पहिल्या 15 मिनिटात रेल्वे तिकीट बुक होणार. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल. बिहार निवडणूक दौऱ्यावेळी श्वास घेताना त्रास. बंगळुरूत एमएस रामय्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 6 ठिकाणी मुंबई आणि मध्य प्रदेशात छापेमारी. पेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी ईडीकडून छापेमारी. अंबानींवर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल.